ओम साईराम. श्रीमती मी उषा सोपानराव गोंदकर, शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी करत आहे. तरी माझे चिन्ह कब्बशी असून सामान्य जनतेने मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही प्रथम मी विनंती करते. जनतेच्या आग्रहाखातर आम्ही या रिंगणात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. इथून माग जे प्रस्थापित आहेत त्यांनी काय केलं, लोकांचे फक्त मतं मागितलीत, मतं मागून सत्ता भोगली, सत्तेमध्ये प्रपंच मोठे केले आणि लोकांच्या प्रश्नांना विसरून गेले. त्यांना एक आशेचा किरण म्हणून आम्ही समोर आलेलो आहे. त्यांचे प्रश्न उंच पातळीवर आणि नगरपालिकेमध्ये आम्हाला कसे उपस्थित ठेवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की बलशक्ती आणि धनशक्ती याचा वापर करून काही लोक अतिरेक करून बळजबरीने मतदान घडून आणायचा प्रयत्न करत आहे. तर मला सर्व जनतेला एक विनंती आहे की आपण जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा जो गाभा आहे तो समजून घेतला पाहिजे. लोकतंत्रामध्ये इलेक्शन हा एक सण आहे. या सणामध्ये आपण आपलं भविष्य निवडतो. ते भविष्य आपण एकदम विचारपूर्वक निवडलं पाहिजे. कुठल्याही धनशक्ती आणि बळशक्तीला बळी न पडता आपण आपल्या भविष्यासाठी आपला उमेदवार, आपला प्रतिनिधी हा आपले प्रश्न कसे योग्य ठिकाणी योग्य पातळीवर मांडील याच्यासाठी आपण मतदान करायचं आहे. तर मला सगळ्यांना एवढीच विनंती राहील, आपण तात्पुरता विचार न करता, कुठल्याही बळाला बळी न पडता, कुठल्या अर्थकारणाला बळी न पडता आपल्या भविष्याचा विचार करून एक योग्य उमेदवार जो चांगल्या रीतीने आपला प्रश्न समजू शकतो आणि योग्य ठिकाणी ती मांडणी करून ते सोडून घेऊ शकतो अशा उमेदवाराला आपण मतदान करावं एवढीच मी विनंती करेन. निवडणुकीमध्ये असं बघायला मिळालंय की अमुक व्यक्ती तमुक व्यक्तीच्या समोर उभा राहतो आणि अमुक व्यक्ती ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस निवडणुकीनंतर तमुक व्यक्ती बरोबर बसून तो परत सत्तेमध्ये यायचा प्रयत्न करतो आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. जनतेचे जे प्रश्न आहेत ते साईडला ठेवून त्यांचा प्रपंच वाढवतात. तर आम्ही ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची सेटलमेंट न करता जेवढे जनतेचे प्रश्न आहेत ते खंबीरपणे योग्य पातळीवर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समाजकारणामध्ये यायचा प्रयत्न करत आहोत. आम्ही राजकारणामध्ये येत नाहीये, आम्ही समाजकारणामध्ये येतोय. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला एक संधी मिळावी. या नगर परिषद 2025 निवडणुकीमध्ये आमची आई श्रीमती उषाताई सोपान गोंदकर या प्रभाग क्रमांक 2 मध्ये महिला सर्वसाधारण 2B या उमेदवार पदासाठी उभ्या राहिलेल्या आहे. तरी त्यांचं चिन्ह आहे कब्बशी. सर्व मतदार राजांना, सर्व मायबाप जनतेला आमचं आव्हान आहे की आम्हाला या निवडणुकीमध्ये प्रतिसाद द्या. आम्हाला जे कब्बशी चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून भरघोस मताने आम्हाला निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. ओम साईराम. श्रीमती मी उषा सोपानराव गोंदकर, शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी करत आहे. तरी माझे चिन्ह कब्बशी असून सामान्य जनतेने मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही प्रथम मी विनंती करते. सामान्य महिलांसाठी जे रस्त्याच्या कडेला CCTV कॅमेरे बसवेल, तसेच महिला ज्या अंधारात जातात त्यांना त्यांच्या अंधाराचा फायदा घेऊन जे चोरी घडत असते आणि वर होणारे जे अत्याचार आहे त्यासाठी मी जातीने लक्ष देईल. आणि आपल्या प्रभागामध्ये जे लहान मुलांना बालवाडी नाही त्यासाठी बालवाडी इकडं आपल्या प्रभागामध्ये होण्याचा मी प्रयत्न करीन. 2001च्या निवडणुकीपासून जे आम्ही उमेदवार निवडून दिलेले आहेत, नगरसेवक दिलेले आहेत, त्यांनी आम्ही कोणत्याही प्रकारचा आमच्या प्रभागामध्ये विकास केलेला नाहीये. त्यांनी त्यांच्याच परिसरामध्ये लक्ष देऊन त्यांच्याच भागाचा विकास केला. त्याच्यामुळे आमच्या या प्रभागामध्ये कुणी परत एकदा उमेदवार आलेले परत फिरकून पाहत नाही. त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे जातीने लक्ष देईन आणि इमानदारीने मी त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करेन. शिर्डीमध्ये या व्यवसायाच्या रूपाने जी गुन्हेगारी वाढली आहे, बेरोजगार तरुण रोजगार मिळत नाही आणि आलेल्या भाविकापासून आपल्या भाविकांना शिर्डीत आलेले जे भाविक आहेत
त्यांच्या आपल्या परिसरातील या लोकांपासून त्रास होऊ नये याची मी खबरदारी घेईल. मायबाप जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावे व आपली सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हीच मी त्यांना साईबाबांनी प्रार्थना करते. मध्ये असं बघायला मिळालंय की अमुक व्यक्ती तमुक व्यक्तीच्या समोर उभा राहतो आणि अमुक व्यक्ती ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस निवडणुकीनंतर तमुक व्यक्तीबरोबर बसून तो परत सत्तेमध्ये यायचा प्रयत्न करतो आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. जनतेचे जे प्रश्न आहेत ते साईडला ठेवून त्यांचा प्रपंच वाढवतात. तर आम्ही ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची सेटलमेंट न करता जेवढे जनतेचे प्रश्न आहेत ते खंबीरपणे योग्य पातळीवर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समाजकारणामध्ये यायचा प्रयत्न करत आहोत. आम्ही राजकारणामध्ये येत नाहीये, आम्ही समाजकारणामध्ये येतोय. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला एक संधी मिळावी.